नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यावर लाडकी बहीण योजनेमुळे अन्याय, त्यामुळे रुपये 3000 वाढीची केली मागणी. तर नेमकी बातमी काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की आपल्यावर लाडकी बहीण योजनेमुळे कसा अन्याय होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, आजचीच बातमी आहे 11 मार्च. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या संजय गांधी निराधार अनुदान व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी 27 लाख विधवा महिलांना दरमहा मिळणारे जे काही 1500 रुपये अनुदान आहे तर ते वाढवून 3000 रुपये करण्याची मागणी साऊथ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंद कुमार साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर बघा मित्रांनो, की संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही विधवा महिला आहेत तर त्यांचा जो काही लाभ आहे तर तो 1500 रुपयावरून 3000 रुपये पर्यंत करण्याची मागणी साऊथ एकल महिला पुनर्वसन समितीचे जे काही समन्वयक आहे मिलिंद कुमार साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर नेमकी बातमी काय आहे ते पुढे बघूया आपण. काल सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही साळवे यांनी याबाबत निवेदन दिलेले आहे. साऊथ एकल महिला समिती विधवा व सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी महाराष्ट्र राज्यात काम करीत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा की साऊथ एकल महिला समिती ही विधवा महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. तर या समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार आणि इतर जे काही मंत्री आहेत तर त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं मानधन दर महिन्याला 3000 रुपये करण्यात यावं, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे बघा, राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करून घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करीत 2 महिन्याचे आगाऊ अनुदान देखील त्यांच्या बँक खात्यात जमा केलं. तसेच निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 रुपयावरून वाढून ते 2100 रुपये करण्याची घोषणा देखील तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. बघा, महायुतीच्या या नेत्यांनी लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे तर ते 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता हा सरसगट जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्यावर अन्याय आहे की इतर लाडक्या बहिणींना 1500 आणि त्याचबरोबर 2100 करण्याचा प्रयत्न आणि संजय गांधी निराधार योजनेच्या जे काही विधवा भगिनी आहे तर त्यांना मात्र 1500हून कोणतीही वाढ न करण्याचा जो काही महाराष्ट्र शासनाचा जो हेतू आहे तर तो निश्चितच अन्यायकारक आहे. तर मित्रांनो पुढे बघा, संजय गांधी निराधार योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा फक्त 21,000 रुपये कायम ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी मात्र वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली. कुटुंबात 4 चाकी वाहन धारक व आयकर भरणारा सदस्य नसावा अशी अट घालण्यात आली. केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी की लाडकी बहीण योजनेसाठी जी काही वार्षिक उत्पन्नाची अट आहे तर ती जवळपास 2.5 लाख रुपये करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेची जी काही वार्षिक उत्पन्नाची अट आहे तर ती केवळ 21,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर वार्षिक उत्पन्नाच्या अटीमध्ये या ठिकाणी वाढ केलेली नाही असंही या समितीनं या ठिकाणी म्हटलेलं आहे.
त्यानंतर पुढे बघूया आपण. या योजनेत घाईत अंमलबजावणी करताना अर्जाची छाननी देखील केली नाही, त्यामुळे हजारो सदन महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची मात्र काटेकोर छाननी केली जाते. हयातीचा दाखला द्यावा लागतो. आधार सीडिंग नसेल तरी लगेच अनुदान बंद केले जाते. अपात्र असतानाही लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे सुमारे 500 कोटीहून अधिक रुपयाची उधळपट्टी सरकारी खजिन्यातून झाली आहे. तर बघा, या कमिटीने सरकारला हे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींची निवड करत असताना कोणतीही स्क्रुटिनी करण्यात आलेली नाही. ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना सुद्धा लाभ देण्यात आला. ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिलेला आहे. आणि दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यांचा हयातीचा दाखला आहे किंवा नाही तर तो तपासला जातो. त्याचबरोबर आधार सीडिंग नसेल तर त्यांचे अनुदान बंद केले जाते. आणि हे सगळं संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी त्रासदायक आहे आणि गव्हर्नमेंट अशा प्रकारचा अन्याय करत असल्याचं निवेदन या ठिकाणी या कमिटीने सरकारकडे सोपवलेलं आहे. एकाच राज्यात महिलांना 2 योजनांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत व अंमलबजावणीत भेदभाव होत असल्याने गरजू घरातील कर्ता पुरुष आधार गमावलेल्या एकल महिलांवर तांत्रिक बाबीमुळे मोठा अन्याय होत आहे. आज राज्यात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या 15,97,000, इतर इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शनचा लाभ मिळवणाऱ्या 11,14,000 अशा 27 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी ह्या संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या या सकल महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी असलेली जी काही वार्षिक 21,000 रुपयाची उत्पन्नाची मर्यादा आहे तर ती 2.5 लाख रुपये करण्यात यावी. तसेच लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना तात्काळ वगळून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे दरमहा अनुदान 1,500 रुपयावरून 3,000 रुपये करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी या कमिटीने केलेली आहे. तर मित्रांनो, ही जी काही मागणी आहे रास्त मागणी आहे आणि संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्याकडे दुसरा कोणताही अल्टरनेटिव्ह नाही पैसे कमवण्याचा. त्याचबरोबर ते प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये असतात. त्यामुळे त्यांचे जे काही मानधन आहे तर ते 1,500 रुपयावरून 3,000 रुपये करण्यात यावं, अशा प्रकारची जोरदार मागणी या समितीने केलेली आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात होतं. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.